लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप मजा आली आहे बरं का प्रेक्षकांनो. अद्वैतने चकल्या केल्या आहेत आणि कलाने त्याला मदत केली आहे. बरं एवढंच नाही, संगीताताईने या नयनाला पण कामाला लावलंय. बघत राहा तुम्ही आजचा भाग. आणि सॉरी प्रेक्षकांनो, कालचा भाग मला द्यायला जमलं नाही. तर सुरुवातीला आपण बघतोय या सगळ्या जणी फराळ करत असतात. अद्वैत येतो खाली त्या वासाने आणि म्हणतो, अरे वा काकी, दिवाळीचा फराळ रेडी असेल तर मी टेस्टिंगला तयार आहे हा. रजनीताई म्हणतात, बघ बाई कला, अगं दिवाळीचा फराळ सुरू झाला की तुझ्या नवऱ्याचं डाएट बिएट सगळं संपतं बरं का. आता अद्वैत म्हणतो, नाही काकी, आता जसं फराळ होईल तसं खाऊयात. आता अद्वैत मुद्दाम कलाला चिडवण्यासाठी बोलतोय. आता कला तिथे बसून ऐकते बरं का. आता या रजनीताई म्हणतात, असं का बोलतोयस रे अद्वैत, अरे निम्म्याहून अर्धा फराळ तुम्ही तिघे जण संपवायचात. आता अद्वैत म्हणतो, अगं काकी, तू करतेस दरवर्षी फराळ, यावर्षी तुझ्या मदतीला ही खरे आहे ना, त्यामुळे काही खात्री नाहीये बघ. संगीताताई म्हणतात, अहो जावई बापू, मी बी खरेच आहे, पण मी दिवाळीचा फराळ चांगला करते बरं. आजोबा या सगळ्यांचं बोलणं ऐकून ऐकून छान एन्जॉय करताय तिथे बसल्या बसल्या. अद्वैत म्हणतो, मिसेस खरे, अहो तुमचा फराळ चांगलाच होणार, मला खात्री आहे तुमच्याबद्दल, पण ही तुमची मुलगी कलाकार आहे ना, त्यामुळे हिच्या फराळाची खात्री देता येणार नाही. लाडू बनवले तर त्यावर नक्षीकाम करायला कमी करणार नाही ही, करंजी त्रिकोणी बनवेल, आणि चकल्यांचा तर विचारूच नका. अद्वैत आता उगाच मजा घेतोय, पण आता तो म्हणतोय सगळं काही खरे कलात्मक दृष्टिकोनातून बनवू शकेल, पण चवीचं काय त्याचा भरोसा नाही ना. रजनीताई म्हणतात, काय रे अद्वैत, काही काय बोलतोस. अद्वैत म्हणतो, अगं नाही ग काकी, तेच सांगतोय की कलाकारांना क्रिएटिव्हिटी कशी सुचेल सांगता येत नाही. क्रिएटिव्हिटी सोबत चव महत्वाची आहे हे कळायला हवं ना. संगीताताई म्हणतात, असं काही नाही जावई बापू, माझी कला सुरेख फराळ करते, एकदा तर तुम्हाला सांगते. आता लगेच कला म्हणते, आई गो, माझा हात दुखतोय. आता कला आईला मुद्दाम बोलता बोलता थांबवते. अद्वैतचं लक्ष जातं कलाकडे. कला म्हणते, अगं आई, माझे हात दुखताय ग, कळ आली माझ्या हाताला. आता या संगीताताई लगेच कलाचा हात दाबून देतात आणि म्हणतात, असं कसा हात दुखायला लागला तुझा कले. कला म्हणते, अगं कालपासनं जरा जास्ती दगदग झाली ना, म्हणून जरा हात जड पडलाय, मी जरा 5 मिनिटं बसते आणि मग करते. रजनीताई म्हणतात, बस बरं कला बाजूला, आम्ही करतो दोघी जणी. कला बसल्या बसल्या चकल्या पाडून देत असते साच्यातनं आणि ह्या दोघी जणी तळत असतात. आता कला म्हणते, आई, आमच्या लहानपणी पण तुझे असेच हात दुखायचे ना, सगळं हे फराळाचं साफसफाई करून वगैरे. आता या संगीताताई म्हणतात, होय ग, लई हात दुखायचे माझे, आणि त्यातनं तुम्ही लहानच होत्या. मग आता कला म्हणते, मग तू काय करायचीस. आता अद्वैत पण हे सगळं ऐकतोय बरं का. संगीताताई म्हणतात, अगं तुझे बाबा करायचे ना मला मदत. रजनीताई म्हणतात, अय्या किती गोड. संगीताताई म्हणतात, अहो तुम्हाला सांगते मी, चिवड्याला फोडणी काय द्यायचे आमचे हे, चकल्या पाडून द्यायचे, अहो अनारसे तर आज बी तळतात, लई मदत करायचे ते मला. आता आजोबांना पण हे सगळ्या आठवणी ऐकून मजा येते. रजनीताई म्हणतात, अगं बाई किती गोड. मग आता ही कला म्हणते, हो आई, बाबांच्या हाताला खूप चव आहे ना. रजनीताई म्हणतात, अगं दिवाळी सणच असा आहे, सगळ्यांनी मिळून काम केलं ना तर बेस्टच होतं काम. हे मात्र रजनीताईंचं खरं आहे. आम्ही सुद्धा दोघं मिळून चकल्या करतो बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे मी आणि माझे आहो. आता ही कला पण चांदेकरांसारख्या कलात्मक दृष्टीने नाही करत बरं का आम्ही चकल्या. आता ही कला म्हणते, ए चांदेकर, ये ना चकल्या पाडायला मदत कर ना. आता अद्वैत म्हणतो, ए मी काम करतोय खरे, मला डिस्टर्ब नको करूस. आता कला म्हणते, का ए काय रे, तू पण चांदेकर, पण रजनी मॅडम मला सांगा बरं, एकत्र काम केलं तर छान होतं ना. आता संगीताताईंच्या लक्षात आलंय कला काहीतरी आगाऊपणा करते म्हणून. आता अद्वैत म्हणतो, तुम्ही करताय ना सगळ्या जणी मिळून, माझ्या मदतीची काय गरज आहे. कला आता अद्वैतला डिवचते आणि म्हणते, अच्छा तुला जमत नाही म्हणून नाही म्हणतोयस वाटतं मदत करायला. आता अद्वैत म्हणतो, ए जगात अशी कोणती गोष्ट नाहीये जी मला चांदेकरला अद्वैतला जमत नाही. मग कला म्हणते, चल ये इकडे, दाखव सिद्ध करून. अद्वैत म्हणतो, तू मला शब्दात नको अडकूस खरे. आता ही म्हणते, ये की रे चांदेकर मदतीला, माझा हात दुखतोय की नाही म्हणून तुला बोलवतीये मी. आणि तसंही लग्न झाल्यानंतर आपला पहिला दिवाळ सण आहे ना रे, मग तू जर मला मदत केली तर मला बरं वाटेल ना, आणि एकत्र फराळ केल्यावर तो छान पण होईल. हो की नाही रजनी मॅडम, बरोबर बोलते ना मी. रजनीताई म्हणतात, हो हो हो, अगदी बरोबर बोलतेस कला. अद्वैत आता सासूजवळ वशिला लावतो आणि म्हणतो, बघा ना मिसेस खरे, कशी करते ही, मला सांगा ना तिला मला काम आहेत म्हणून. आता या संगीताताई म्हणतात, वय वय जावई बापू, तुम्ही काही काळजी करू नका,
मी सांगते कलीला. अगं काय ग कले, कशा पै तरस देते ग जावई बापूंना, आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला. पण आता कला लगेच तोंड बारीक करून घेते. पण आता रजनीताई म्हणतात, अहो कलाच्या आई, येऊ द्या ना त्याला, करू द्या ना मदत. अहो तुम्हाला म्हणून सांगते, या दोघांनी एकत्र मिळून एखादी गोष्ट केली ना, किती खूप छान होते. म्हणजे बघा ना, अहो देवी उत्सवामध्ये प्रसादासाठी खोबऱ्याच्या वड्या दोघांनी मिळून केल्या होत्या. संगीताताई म्हणतात, काय सांगताय, त्या नारळाच्या वड्या या दोघांनी मिळून केल्या होत्या. कला अशी बघतीये तिच्या आईकडे. मग आता त्या म्हणतात, अहो लई जग संगीताताई पुढे म्हणतात, अहो लई झक्कास झाल्या होत्या त्या वड्या, लगेच जगात भारी झाल्या होत्या. अहो जावई बापू, मी काय म्हणते, अहो तुम्ही बी फराळ म्हणजे दोघं मिळून करा बी, करा ना, मला बी बघू द्या कसा फराळ करताय तुम्ही. आता लगेच ही कला म्हणते, चांदेकर ये ये ये. आणि हा म्हणतो, अरे काय प्रॉब्लेम आहे तुझा, मी नाही करणार. आता सगळेच जण अद्वैतची मजा घेत आहे. पण आता आजोबा म्हणतात, अरे जा र अद्वैत, अरे बायकोला मदत करण्यासारखं सुख नाही बघ दुसरं. तुझं नवीन नवीन लग्न झालंय ना, आयुष्यभराची आठवण राहील तुला. चल जा, कर मदत तिला. अद्वैत डोकं खाजवतो, आबांकडे बघतो आणि नाईलाज असतो, करतो कलाला मदत. पण अद्वैतला हे सगळं करताना फार मजा येते हा प्रेक्षकांनो. आजचा भाग त्यांनी खरंच खूप सुंदर दाखवलाय. आवडल्यास नक्की लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि ज्यांनी नसेल केले चॅनल सबस्क्राईब, त्यांनी चॅनलही सबस्क्राईब करा. तर आता अद्वैत अगदी म्हणजे जीवावर आल्यासारखं उभं राहतो आणि म्हणतो, बोल आता काय करायचंय. मग आता तो तिथे बसलाय खाली. कलाने एक बटर पेपर घेतलाय आणि त्या बटर पेपरवरती त्याला चकल्या पाडायला सांगतेय. खालून एक मोठं ताट सुद्धा आहे. कला त्याला म्हणते, हा घे सोऱ्या आणि आता याच्या चकल्या पाड. पण आता अद्वैत पहिल्यांदाच बसलाय बिचारा चकल्या करायला. त्याला कसं कळणार चकल्या नेमका करायच्या कशा. त्याने तो सोऱ्या उलटा केलाय आणि ती चकली पाडायचा प्रयत्न करतोय. आता सगळेजण त्याची मजा घेतात आधी. आता अद्वैत चकली फिरवायची तर तो ताटाभोवती गोल गोल फिरतोय. आता या रजनीताई, संगीताताई सगळेजण याला हसायला लागतात. बिचारा अद्वैत, त्याला कसं बरं जमणार आता या चकल्या कशा करायच्या. तो मस्त इकडे फिर तिकडे फिर. हा सीन त्यांनी खूप रंगवलाय प्रेक्षकांनो. जवळजवळ या अद्वैतने खूप एफर्ट दिले चकली करायला. अद्वैत म्हणतो, गरगरल्यासारखं होतंय. कला म्हणते, आता का, माझ्या आईला काल गोलगोल बोलून घोळ्यात घेतलंस ना, माझ्याकडून मसाज करून घेतलास, त्याची ही परत फेड आहे. आता अद्वैत तिच्याकडे असा बघतो रागाने. आता कला म्हणते, जशाच तसं. पण काही म्हणा आई, माझा हात दुखला आणि चांदेकर लगेच आला बाई मदतीला. किती चांगला आहे ना तुझा जावई, लाखात एक आहे हो जावई तुझा. कला मुद्दाम म्हणते अद्वैतला चिडवायला. आता या संगीताताई म्हणतात, काय ग कले. आता कला म्हणते, मग काय, नवऱ्याने स्वयंपाकात मदत करायलाच हवी ना. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पुरुषच असतात बरं का शेफ. चांदेकरचं म्हणशील तर प्रश्नच नाही, त्याला येत नाही असं या जगामध्ये काही नाहीये, हो की नाही चांदेकर. बिचारा चांदेकर चकल्या पाडून पाडून थकला, दमला तो. आता बघा प्रेक्षकांनो, या संगीताताईंना फोन येतो, त्यामुळे त्या बाजूला जातात. आता कला तिथे गॅसच्या ओट्यावर अशी उडी मारून बसते आणि शेंगदाणे खात असते. आणि उगाचच त्या अद्वैतला म्हणजे बसल्या बसल्या आपण म्हणतो ना ऑर्डर देतो, तसं काहीतरी करते ही. चांदेकर नीट कर चकल्या, अरे गोल गोल पाड, अरे असं काय करतोय, 2च फेऱ्या करतोय, 4 फेऱ्या तरी कर. पाहुणे रावळे आले तर त्यांना 2 फेरीची तुटलेली चकली द्यायची का. अद्वैत म्हणतो, बरं बरं करतो. आता कला म्हणते, अगं बाई माझं ऐकलं तू इतक्या लवकर एका फटक्यात. अद्वैत म्हणतो, तुझं नाही ऐकलंय मी, मला वाटलंय म्हणून मी 4 फेऱ्या करतोय चकलीच्या, उगाचच उडू नकोस तू खरे. काही म्हणा प्रेक्षकांनो, मला या दोघांचे भांडण ऐकायला फार मजा येते. एकही एपिसोड मिस करू नये असं वाटतं. पण असं पहिल्यांदाच झालं माझ्याकडून, एपिसोड मिस झाला. असो, पण आता संगीताताई बघताय या कलाची गंमत. ही कला त्या अद्वैतला म्हणत असते, नीट कर चकल्या, नीट कर नीट. हे हॅलो चांदेकर, कडबोळी नाहीये ती. मग आता अद्वैत म्हणतो, हॅलो आय नो व्हॉट टू डू. मग कला त्याला म्हणते, देन डुईंग डुईंग. मग आता अद्वैत म्हणतो, येस येस आय एम डुईंग डुईंग. संगीताताई विचार करतात, हिचा तर हात दुखत होता ना मगाशी, चाबरी कुठली, थांबा आता हिला दाखवतेच. आता मुद्दाम म्हणतात, अगं बाई
तिथे झुरळ आहे झुरळ. कला आता घाबरते आणि म्हणते अगं बाई कुठे आहे झुरळ कुठे. संगीताताई म्हणतात अगं ते उकाडा आहे ना त्याच्यामुळे तिथे झुरळ येतात गरमीचे. रजनीताई पण म्हणतात अगं बाई झुरळ कुठे झाली. मग आता या संगीताताई म्हणतात अहो काही नाही होत असतात ती झुरळ गेलं असेल ते. कला अद्वैतला म्हणते वर नको बघू तू कर चकल्या. पण आता संगीताताई कलाजवळ येतात आणि म्हणतात जावई बापू तुम्हाला चकल्या करायला लई त्रास होतोय ना. आता अद्वैत म्हणतो हो ना. मग आता कलाला चिमटा घेतात त्या आणि म्हणतात आमची कला करेल ना तुम्हाला मदत. कला म्हणते अगं आई असं काय करते माझा हात दुखतोय ना. मग संगीताताई म्हणतात अगं कले असं काय करते तुझा हात असा रगडते का नाही मी बघच तू. मुद्दाम तिचा हात दाबतात. कलाच्या लक्षात येतं की आपली खोडी आईच्या लक्षात आली आहे. कला म्हणते आई मी दिली ना ग भाजणी मळून त्याला आता अजून काय करू. मग संगीताताई म्हणतात अगं पण ती भाजणी सोऱ्यातून पडत नाहीये ती मळून दे नीट जावाई बापूंना चल बस खाली. संगीताताई म्हणतात बसते की नाही खाली. कला म्हणते आई मी मळली आहे ग भाजणी त्याला सोऱ्या चालवता येत नाही त्याला मी काय करू. शेवटी संगीताताई डोळ्यानं वटारतात या कलाला आणि कला मग अद्वैतला म्हणते थांब जरा चांदेकर हलू नकोस आणि त्याच्या डोक्याला असं सरळ धरते. आता तो पुन्हा झुलत असतो तेव्हा ती म्हणते सरळ बस चांदेकर इकडे बघ मान सरळ कर. हा सीन बघताना खूप भारी वाटलं प्रेक्षकांनो. टीव्हीवर नक्की एन्जॉय करा आजचा सीन. आता संगीताताई या दोघांकडे बघतच राहतात. आता कला पुन्हा एकदा या अद्वैतला छान त्या चकलीचं पीठ मळून देते जेणेकरून चकली छान पडावी या साच्यातून. आणि संगीताताई तिथेच उभ्या आहेत जेणेकरून या कलाने काही खोडी करू नये अद्वैतची. आता त्या म्हणतात नीट नीट मळ ते पीठ व्यवस्थित तो कागद नीट धर सरकतोय तो. कला म्हणते अगं आई त्याला नीट सोऱ्या धरता येत नाही म्हणून तो कागद हलतोय मी काय करू त्यात. मग आता या संगीताताई म्हणतात अगं तू मदत कर असं काय करते कले चकल्या चांगल्या झाल्या पाहिजे की नाही. मग आता अद्वैत आणि कला दोघं प्रेमाने मिळून या चकल्या पाडतात. खूप छान दाखवला आजचा भाग. प्रेक्षकांनो येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड आहे बरं का. आणि मी आत्ताच त्याचा प्रोमो पाहिलाय तर त्या प्रोमोमध्ये दाखवलंय की कलाच्या वडिलांच्या फटाक्याच्या दुकानाला आग लागते आणि त्यामध्ये कला असते. अद्वैत जीवावर स्वतःच्या खेळून त्या कलाला वाचवतो आणि आता वाचल्यानंतर कला अद्वैतच्या गळ्यात पडते आणि खूप रडते आणि अद्वैत पण खूप तिला प्रेमाने असं तिच्या केसावरनं हात फिरवत असतो खरे तू बरी आहेस ना. त्या दोघांचं आता प्रेम फुलतंय. मी तुम्हाला मागच्याच भागामध्ये सांगितलं होतं की हे दोघे जण आता जवळ येतात. तर आता बघा हे दोघे जण चकल्या पाडत असतात आणि संगीताताई आणि रजनीताई तळत असतात. आता ही महामाया येते तिथे नैना आणि तिच्या आईला म्हणते मला कॉफी दे बरं आई आता. रजनीताई म्हणतात थांब जरा नैना आमचं उरकत आलंय मी तुला नंतर देते कॉफी. पण नैना म्हणते नाही मला आत्ताच्या आत्ता पाहिजे कॉफी. मग या संगीताताई संतापतात तिच्यावर आणि म्हणतात काय ग नैने तुला काही वाटतं का नाही तुला कॉफी पाहिजे असेल तर आम्हाला मदत करायला हित ये. सगळेजण नैनाकडे बघायला लागतात. आता ती नैना म्हणते अगं मम्मा पण. संगीताताई म्हणतात मला माहिती आहे गरोदर असते माझी 3 बाळंतपणं झालेले आहेत तुझ्यासारखं नाहीये माझं. साजूक तुपातली नाजूक मिठाई लादी पोतं धुणं भांडी समद करावं लागतं तरीच बाई शिडशिडीत राहते. गपगुमानी आहे इकडे मदत कर चकल्या तळायला आणि मग तुला कॉफी मिळल. आता या आजोबांना फार मजा येते बरं का सगळ्यांची मजा बघून. आता नैनाला नाईलाजास्तव तिथे मदत करावीच लागते. अद्वैतला पण मजा येते नैनाची फजिती झालेली बघून. आता संगीताताई तिच्यावर ओरडतात तो फोन ठेव तिथे आणि मग इथं उभी राहा चल तळ त्या चकल्या. चकल्या तळायला काय मेहनत लागते चल चुपचाप तळ. आता नैना तो चमचा हातात घेते आणि म्हणते शी बाई गरम होते इथे. मग आता संगीताताई म्हणतात आम्हाला काय थंडी वाजते का इथे चल चुपचाप तळ त्या चकल्या. आली मोठी कॉफी पिणारी चल तळ त्या चकल्या तळ तिकडे बघ समोर. नाही ना आता बळजबरी चकल्या तळतीये पण नीट तळ म्हणा बाई जाळू बिळू नको त्या चकल्या. अद्वैत कला एवढे मेहनतीने करतायत आणि ही त्या चकल्या जाळून टाकायची नाही तर असो. पण आता रजनीताईंनाही मजा आली आहे तर हा सीन त्यांनी संपवलाय आणि पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय रॉकेट आलाय. आता कलाताई करत आणि तिला म्हणतो कलाताई तुम्हाला मावळे करायचे सांगितले होतेस ना मी तयारी केली आहे चल तू मावळे करायला. कला म्हणते झाली सगळी तयारी रॉकेट. अरे पण चांदेकरने ना मला काही डिझाईन्स बनवायला सांगितल्या त्या अर्जंट येत रे त्याला. मी काय करते डिझाईन्स बनवते आणि मग येते मावळे करायला तोपर्यंत तू कामाला लाग. आता हा रॉकेट म्हणतो चालेल ना कलाताई तू ये तवर खिंड मी लढवतो.
आता कला डिझाईन्स करत असते आणि हा सीन थोडासा लांबवलाय त्यांनी, जो मी तुम्हाला छान शॉर्टमध्ये पण डिटेलमध्ये ऐकवलाय. आता आपल्या कलाला कुठलंही काम करायचं म्हणलं तर पसारा केल्याशिवाय काही जमत नाही. तिने पसारा केलेला असतो. अद्वैत येतो तिथे आणि चिडतो तिच्यावर आणि तिला असा खेचायला लागतो जोरजोरात. आणि आता कला म्हणते, चांदेकर काय करतोयस तू, अशीच ओरडते ती. मग आता अद्वैत म्हणतो, सरक सरक बाजूला, काय चाललंय तुझं, तू माझ्या हद्दीत येऊन काम करतेस खरे, तुला कळत नाहीये का ही इकडची माझी बाजू आहे म्हणून. ती बॉर्डर बघ, बॉर्डर क्रॉस केलीयस तू. आता कला म्हणते, मी काम करत होते. अद्वैत म्हणतो, रूल ब्रेक न करता कामं करायची तुला कळत नाही का. कला म्हणते, बस रे बाबा, आता आणखीन पुढची 4 शब्द बोलू नकोस, मी घेते सगळं उचलून. आता कलाने तिचे सगळे डिझाईनचे पेपर उचलले बरं का आणि तिच्या बाजूला जाऊन बसली. पण आता अद्वैत उगा शहाणपणा करतोय. त्याच्या साईडला कलाची ती पेन्सिल पडलेली असते ना, तर ती पेन्सिल आपण कॅरमच्या गोट्या कशा खेळतो तशी त्याने उडवली आहे कलाकडे. आता कला डिझाईन्स वगैरे करते आणि मग अद्वैतची जिरवायची असं ठरवते. आता सगळ्या डिझाईन्स तिने बनवल्यात. अद्वैत लागली एखादा कागद जरी त्याच्याकडे आला तर लगे बाजूला सरकवून देत असतो कलाकडे. आता कला मजा घेते त्याची. सगळी डिझाईन झाल्यावर मस्त आळस बिळस देते आणि म्हणते, झाली आता डिझाईन्स, आणि मुद्दाम ती डिझाईन्स एकत्र करून तिच्या साईडला ठेवते. आता अद्वैत पुन्हा त्या डिझाईन्सला हात लावत असतो. कला जोरात त्याच्या हातावर चापट मारते आणि म्हणते, ऐ चल बाजूला हो, जे नियम मला लागू आहेत ते तुला लागू आहेत, चल इथे हात नाही लावायचा. आता अद्वैत असा बघत असतो, कधी डिझाईन्स देईल आणि कधी नाही. पण कला ठरवते आता दाखवायचंच याला इंगा. अद्वैत कलाला म्हणतो, आणि इकडे खरे माझी डिझाईन्स. आता कला चिडते आणि म्हणते, माझी, तुझी कधी झाली ती डिझाईन्स, ही डिझाईन्स माझी आहे. आता अद्वैत म्हणतो, पण मी सांगितली ना तुला डिझाईन्स करायची आणि आत्ताच म्हणली ना तू डिझाईन्स कंप्लीट झाली म्हणून. कला म्हणते, माझी मी बोलत होते, मला वाटेल तेव्हाच मी तुला डिझाईन्स देणार, हात लावायचा नाही त्या डिझाईन्सला. कला जाणून बुजून अद्वैतला त्रास देण्यासाठी हे सगळं करत असते. या दोघांचं मस्त जमतं प्रेक्षकांनो. दिवसभर यांना चांगला टाइमपास आहे एकमेकांचा. आता तिने त्या डिझाईन्स गादीवरती तिच्या साईडला जमा करून ठेवल्यात आणि मुद्दाम आरशाकडे जाऊन तिचे केस विंचरत असते. आता अद्वैत कलाचं लक्ष नाहीये असं बघतो आणि त्या डिझाईन्स अल्लाद उचलायला जातो. कलाचं लक्ष बारीक असतं अद्वैतकडे. आता कला अद्वैतला तशीच खेचते जसं अद्वैतने मगाशी कलाला खेचलेलं असतं. अद्वैत ओरडतो आणि म्हणतो, अरे ए खरे अगं काय करतेस. आता कला म्हणते, ए सोड सोड चांदेकर, माझ्या डिझाईन्सला हात नाही लावायचा. आता अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं. आता कला म्हणते, मगाशी असंच खेचलं होतंस ना तू मला, जशाला तसं उत्तर दिलंय मी. आता अद्वैत म्हणतो, असं काय करतेस खरे, मला डिझाईन सबमिट करायची ऑफिसमध्ये, तुला प्रोसिजर माहिती नाही का, ईमेल करायचे असतात किती, प्लीज न गं खरे, प्लीज मला डिझाईन्स दे. आता कला म्हणते, आता कसं बोललास, प्लीज देते, थांब जरा. आता कला त्या सगळ्या डिझाईन्स गोळा करते आणि त्या अद्वैतला त्या डिझाईन्स देत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, आता माझ्या हद्दीतून का चालली आहेस तू. आता कला म्हणते, तुला नकोय का डिझाईन, चुपचाप बसायचं, मी जे करेल तेच ऐकायचं. चिडवतीये ती त्याला. मग आता ते डिझाईन्स घेऊन त्याच्या हातात सुपूर्द करते. डिझाईन्स देताना थोडीशी त्याला चुकवते बरं का. एकदा देते त्याच्या हातात, पुन्हा माघारी फिरते, पुन्हा देते. आता अद्वैत म्हणतो, अरे दे ना डिझाईन्स. पण अद्वैत पण शहाणा आहे, तो काही तिला थँक्यू म्हणत नाही डिझाईन दिल्यावर, पण हीच बळजबरी त्याला म्हणते, युअर वेलकम, आणि आगाऊ म्हणून निघून जाते. पण अद्वैत पण तिच्या मागाहून तिला अति आगाऊ म्हणायला काही विसरत नाही. तर प्रेक्षकांनो, हा भाग असा होता. ते चकल्याचं वगैरे त्यांनी सीन रंगवला ना, त्यामुळे रिव्ह्यू जरा लहान झाला, नाही तर 22-25 मिनिटाचा सहज होतो. असो, पण आता पुढच्या भागात तुम्हाला बघायला आणखीन मजा येणार आहे, कारण अद्वैत कला एकमेकांना उठणं लावणार आहे. अद्वैत सकाळी उठत नसतो तेव्हा कला त्याच्या कानात कुर्र करून त्याला उठवते. अद्वैतला जीवावर आलेलं असतं एवढ्या पहाटे उठायचं, पण आता उठल्यावर कला त्याला उठणं लावते, औक्षण करते, तेल लावते, अभ्यंग स्नान चालू आहे यांचं. पण आता यांच्याकडे पद्धत आहे की नवऱ्यानेही बायकोला उठणं लावायचं. तर रजनीताई म्हणतात, तू लाव आता अद्वैत कलाला उठणं. नाही ना, तू पण बस पाटावर. आता कला बसत असते तेव्हा ही अशी अद्वैतच्या अंगावर पडते आणि तिच्या गालाला अद्वैतचं उठणं लागतं आणि सगळेजण चिडवायला लागतात यांना, अरे यांना तर उठणं ऑलरेडी लागलंय. पण अद्वैत कलाकडे प्रेमाने बघत. कला खूप गोड लाजते. येणारे भाग बघायला तुम्हाला खूप आवडणार आहे प्रेक्षकांनो. आता येत्या रविवारी तुम्हाला या मालिकेचा महा एपिसोड बघायचा असेल, माझ्या आवाजात ऐकायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका, म्हणजे मी रिव्ह्यू दिला की तुमच्या मोबाईलवर तो लगेच तुम्हाला दिसेल. तर असा होता आजचा भाग. भेटूयात उद्या सकाळी लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या नवीन भागासहित. तोपर्यंत धन्यवाद.